ज्या खोकल्याच्या औषधाने कित्येक चिमुरड्यांचा बळी घेतला, तीच औषधे आजही ऑनलाईन सहज घरपोच मिळतायत. खोकल्याचं कोणतंही औषध 2 वर्षाखालील मुलांना देऊ नये, वैद्यकीय सल्ल्याशिवाय तर अजिबातच देऊ नये असा नियम आहे. पण हे नियम फाट्यावर मारत सर्रासपणे खोकल्याची औषधे विकली जात आहेत का? विवेक तपकारे यांनी या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड केलाय. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी ही सगळी संवेदनशील औषधे अन्न व औषध विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याच नावानं मागवली. तरीही ती औषधे घरपोच पोचल्याचं दिसून आलं. नेमकं हे प्रकरण काय? तुम्हीच सविस्तर पहा. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही औषधांची विक्री करू नये असा नियम असताना देखील ऑनलाईन पद्धतीने सर्रास औषधांची विक्री सुरू होतीये. मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र आता ज्या खोकल्याच्या औषधामुळे अनेक बालकांचा बळी गेला, त्या कोल्ड्रिप औषधानंतर त्या औषधाच्या विक्रीवर तर बंदी आहेच आहे. मात्र खोकल्याचं कोणतेही औषध 2 वर्षाखालील मुलांनाही देऊ नये आणि वैद्यकीय सल्ला असल्याशिवाय कुणालाही देऊ नये असे नियम आहेत. मात्र हे सगळे नियम डावलून जे ऑनलाईन विक्री करणारे आहेत त्यांनी औषधं पाठवलीत. त्या औषधांची मागणी विवेक तापकीर यांनी केली होती ऑनलाईन पद्धतीने. आणि यातही धक्कादायक बाब म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्री जे आहेत नरहरी झिरवळ यांच्याच नावाने ती औषधं मागवली आणि ती खोकल्याची औषधं आली देखील. पुढे काय झालं आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत विवेक तापकीर आहेत, केमिस्ट असोसिएशनचे ते उपाध्यक्ष आहेत आणि हा सगळा भंडाफोड त्यांनी केलाय. नेमकं जेव्हा खोकल्याच्या औषधाचा हे सगळं प्रकरण पुढे आलं, FDA सतर्क झाली आणि त्यांनी वेगवेगळ्या औषधाचे नमुने घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी औषध थेट विक्रीस बंदी केली. तुम्हाला असं का वाटलं की ऑनलाईन पद्धतीने मागून बघावे आणि नेमका हा सगळा प्रकार किती धक्कादायक आहे? इकडे बंदी असताना अशा पद्धतीनं औषधं सर्रास विकली जात आहेत. ॲक्च्युली जे औषधं आहेत, आपण प्रिस्क्रिप्शनशिवाय कुठलंही औषध विक्री करत नाही. आणि जे औषधं आपण बघतोय आज मार्केटमध्ये 2 वर्षाखालील कुठल्याही व्यक्तीला आपण कप सिरप आपण देत नाही आहे. आणि हे कप सिरप आपण देत नसताना प्रिस्क्रिप्शनशिवाय कुठलंही औषध आपण हे विक्रीसाठी देत नाही. परंतु आमचे काही केमिस्ट बंधू आहेत, त्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की ट्रूमेड्स नामक जी ऑनलाईन पोर्टल आहे, या पोर्टलवर औषधं आहेत ती इझिली अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये कप सिरप पण आहेत. तर याची चाचणी करण्यासाठी आपण ट्रूमेड्स नामक जी पोर्टल आहे याच्यावर कन्फर्मेशनसाठी आपण औषधांची ऑर्डर दिली. आणि ही औषधांची ऑर्डर देताना माननीय अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांच्या नावाने ही औषधं मागवलेली आहेत. आणि ती औषधं आपण 11 तारखेला ऑर्डर केली आणि ती आपल्याला 12 तारखेला दुपारी 4 वाजता औषधं ही आपल्याला घरपोच मिळालेली आहेत. आणि ही धक्कादायक बाब आहे खूप. आणि याच्यामध्ये आपण जे ऑर्डर केलेले औषधं आहेत त्याला सगळे औषधं सबस्टिट्यूटमधून बरेचसे औषधं दिलेले आहेत. त्याच्यामध्ये किमोटस सिरप असेल, हे प्रामुख्याने कप सिरप सुद्धा विदाऊट प्रिस्क्रिप्शन आपल्याला हे घरपोच मिळालेलं आहे. ही खूप धक्कादायक बाब आहे. पण मग या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही FDA कडे हे सगळं दाखल केलंय का? त्यांचं यानंतर काय प्रोसेस आहे किंवा कारवाईचं त्यांनी काय आश्वासन दिलंय का? काय मागणी आहे यानंतर? ॲक्च्युली ही सगळी औषधं आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण याची पूर्ण औषधं ही FDAच्या ताब्यात नेऊन दिलेली आहेत. आणि तसं आपण त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की अशा प्रकारे जर ऑनलाईन औषध विक्री आजही राजरोसपणे चालू असेल आणि आज आपल्याला ती अन्न व औषध प्रशासन मंत्री माननीय श्री नरहरी झिरवळ साहेब यांच्या नावाने जर प्राप्त होत असेल तर हे आपल्याला किती घातक आहे आणि किती धोकादायक आहे आणि याचे परिणाम. काय अनुभव राहिलेला आहे? आता हे खोकल्याच्या औषधांचं प्रकरण पुढे आलंय. बाहेर राज्यामध्ये कोल्ड्रिप नावाचं औषध घेतल्यानंतर काही मुलांचा बळी गेला, असं सगळं प्रकरण समोर आलंय. पण हे केवळ कोल्ड्रिप किंवा खोकल्याच्या औषधापुरतंच मर्यादित आहे की आणखी गंभीर ज्या औषधी आहेत त्या देखील ऑनलाईन सर्रास मिळतात का? तुमचा काय अनुभव आहे? नक्कीच ऑनलाईन औषधी आजही सर्रासपणे ऑनलाईन मिळतात. तुम्ही आज बघितलं असेल की इथून पाठीमागं जे आहे आपण जवळजवळ MTP किट हे 2दा मागवलेलं आहे. एकदा आपल्याला ते राजस्थानमधून प्राप्त झालेलं आहे आणि एकदा आपल्याला बिहारमधून प्राप्त झालेले आहे, या गुजरातमधून प्राप्त झालेले आहे. आणि या दोन्हीवर आपण FDAकडे रितसर तक्रार नोंदवली होती आणि ती तक्रार नोंदवल्यानंतर FDAने त्यांच्यावर FIR दाखल करत FDAने कारवाई केलेली आहे. त्याच पद्धतीने आपण आज बघितलं तर FDAला आपण काल जे निवेदन दिलेले आहे त्यांनी याच्यावर कारवाईचे
आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि नक्कीच त्या कारवाई घेतील अशी आम्ही आशा बाळगतोय. तुम्ही एमटीपी किट बद्दल बोललात, आणखी काय औषधं जर मागितली तर अजूनही येऊ शकतात आणि कायदा कठोर होणं अपेक्षित आहे, काय अपेक्षित आहे? नक्कीच हा कायदा कठोर होणं खूप अपेक्षित आहे. ॲक्च्युअली ऑनलाईन फार्मसीला कुठलीही परवानगी नाही आहे, तरी आज रोजपणे आपल्या सरकारच्या डोळ्यात हे धूळ झोकता येते आणि याच्यावर कुठेतरी कडक निर्बंध लागले पाहिजेत आणि कठोर कारवाई झाली पाहिजेत ऑनलाईन औषध विक्री विरोधात. ज्या काही घातक औषधांमध्ये गर्भरोधक किंवा अशा पद्धतीचे औषधं येतात आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो असं वाटतंय तुम्हाला? 100% अशा पद्धतीचे जर औषध येत असेल तर याचा गैरप्रकार फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि यापूर्वी असे प्रकार घडलेले आहेत आणि असे प्रकार घडू नयेत. त्यामुळं अशा ऑनलाईन औषध विक्रीवर किंवा त्यांच्या अशा ऑनलाईन पोर्टल्स असतील ज्याच्या आडून जे औषध विक्री करत असतील यांच्यावर कठोर कारवाई घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नरहरी झिरवळ यांच्या नावाने औषध मागवणे हा जरी एक खरं तर या सगळ्या प्रकरणाचा भंडाफोड करण्यासाठी केलेला प्रयत्न असेल, तरीही ऑनलाईन जी औषधांची विक्री होती ती अतिशय घातक आहे. ती औषधं किती प्रमाणित आहेत किंवा ती कोण देऊ शकते याबद्दल कोणतीही तिकडे नियमावली नाही आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार आता पुन्हा एकदा पुढे आलाय आणि त्यामुळेच अन्न औषध प्रशासन जे आपलं विभाग आहे महाराष्ट्र राज्याचा ते या सगळ्या प्रकाराकडे किती गांभीर्याने बघते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.